लाडकी बहीण योजनेवरून नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर। योजनेसाठी उद्योगांच्या अनुदानाचे पैसे वळवल्याचा दावा, तर मतांच्या जुमल्यासाठी योजना। राऊतांचा हल्लाबोल। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू, तर देशी गाई राज्यमाता गोमाता म्हणून घोषित। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर। मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। पक्षाला दुर्भाग्य सुचलं आणि अजित पवारांना महायुतीत घेतलं। भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन जगताप यांचं विधान, तर आमच्यापेक्षा स्वतःच्या पक्षाला दोष द्या। धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर। मवियात किती जागा कोण लढणार यापेक्षा सत्ता आणणं महत्त्वाचं। शरद पवारांचं अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य। येणाऱ्या विधानसभेत अनेक युवक नेतृत्व दिसणार असल्याचे विधान। मंत्री अब्दुल सत्तारांच्या शिक्षण संस्थेविरोधात हायकोर्टात याचिका। संस्थेतील 10 पैकी 6 सदस्य कुटुंबातीलच असल्याचा याचिकेत आरोप। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत राडा। ठाकरेंचे शिवसैनिक आणि ठेकेदाराच्या अंगरक्षकांमध्ये होणार हाणामारी। अंगरक्षकांनी दादागिरी केल्याचा ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आरोप। धनगर आरक्षणाविरोधात विधानसभा उपाध्यक्ष मैदानात। नरहरी झिरवाळांचं बेमुदत धरणं आंदोलन सुरू। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यायला विरोध। सरकारी शाळांमध्ये वाटण्यात आलेले गणवेश निकृष्ट दर्जाचे। गणवेश म्हणजे त्रांगड्या सरकारचं प्रतिबिंब। अंबादास दानवेंची टीका, तर महायुतीसारखेच कपडे शिवल्याचा रोहित पवारांचा टोला। जळगावचे 4 मंत्री असूनही जिल्ह्यातील 3 लाखांहून अधिक शेतकरी पीक विम्यापासून वंचित। सरकारनं आपला हिस्सा न भरल्यानं शेतकऱ्यांचा पीक विमा रखडला। अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चक्रवर्तींना सन्मानित करण्यात आलं।